संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले? काय घडलं त्यांच्या मृत्यूनंतर? 11 मार्च 1689चा तो काळा दिवस. त्या औरंग्याने वळवून तुरापूर येथे संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारले. आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले, जीभ छाटली, संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली. त्याच्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला. त्यांच्यानंतर त्याने ते राजाचा एक एक अवयव वेगळा केला. औरंग्याच्या आज्ञेवरून त्याचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठीत टाकून देण्यात आला. आतापर्यंत राजांचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती. ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं. राजांचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं. त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरथरत होतं. आपल्या शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यामध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता. इतका शूर राजा, पण आज मात्र राजांच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. औरंग्याने तसा आदेशच काढला होता. त्यानं फर्मान सोडलं होतं की कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तर ते त्यांचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले. औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती. रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते. आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून सृष्टी देखील रडू पाहत होती. अरे, ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा, असं जणू आव्हान करत होती. पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते. पाहता पाहता सकाळ झाली. रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली. त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्यटन होती. पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत होती. असं नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीकाठी कपडे धुण्यासाठी आली. जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्ताने माखलेले तुकडे नदीच्या काठी पडलेले दिसले. तिला आधी कळलंच नाही की हे तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत. तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले असावेत, कारण तिने ते जवळून पाहिले नव्हते. कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं. तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसाने साऱ्या लाजा सोडल्या, आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागलेत. तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलांचे म्हणजे संभाजीराजांचे आहेत. काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले. तू तिथे जाऊ नकोस, नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील. त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत. तू देखील घरी निघून जा. आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे हे तुकडे आहेत. हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. ती तशी उठली आणि गावापुढे पळाली. ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली. आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती. बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले. आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते. प्रत्येकजण अश्रू गाळत होता. तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहिले होते. ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे. ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसून आहोत. या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे. गोरखनाथाचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर असलेला गोविंद महार लांबूनच बोलला, तुमचं बोलणं खरं आहे. आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावरती, आपल्या मुलाबाळांवरती, आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का? आज त्यांच्या लेकराचा आताडी, त्यांचा कोथळा गाव शिवरायांच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं, हे आपल्याला शोभून दिसत नाही. तेव्हा तिथे असलेला दामाजी पाटील म्हणाले, तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे. जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे. पण करणार काय? गावाच्या सभोवतील 4-5 लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे. त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे.
शंभूराजांच्या रक्तमासाला कोणी शिवू असं त्यानं फर्मान काढलं आहे. तेव्हा एकानं म्हटलं, खरं आहे, कारण पंचक्रोशीतील साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत, तर मग आपणच पुढाकार का घ्यावा? हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले. भाकर खाऊन सर्वजण पडले होते. झोप तर तशी कुणालाही येत नव्हती. सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते, पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दी होती. आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनाला पक्क केलं होतं. ती सरळ पाटलेणीच्या त्या वाड्यावर गेली. तिने आजूबाजूंच्या स्त्रियांना देखील गोळा केलं. शिवाजीराजे आणि संभाजीराजाविषयी अनेक गोष्टी सांगून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले. राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते. असं बोलता बोलता रात्र बरीच झाली, पण कुणीही आपल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं. आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तेव्हा त्या पाटलीन बाईने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलवून घेतलं. हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला. त्याने आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला. थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून आम्हाला करणार काय? गाव जाळेल इतकंच ना? आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली. तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपण आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादे बेवारस मूर्त शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिली पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलांचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आणि आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत. ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत. हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माया भवानी सळसळली. चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊया. सर्वत्र एकच आवाज उठवला. सर्वत्र काळोभार काळोख होता, पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता. साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या. तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला. आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले. तो आपल्या पत्नीस म्हणाला, कारभारीबाई, काय चालवलं आहे? बादशहाचे हे लक्षात आलं तर काय होईल हे कळते का तुम्हाला? तेव्हा पाटलीन म्हणाली, माझ्या शिवाजीराजांच्या लेकराचं मांस घारी गिधाड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट? असं गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर, निघतो आम्ही. पाटलीनीने रागानेच वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली. त्यांची पावले नदीच्या दिशेने झपाझपा पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होते. सर्व नदीकाठी पोचले. सर्वत्र अंधार होता. शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती. बायकांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती. त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते. आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगजेबाचे सैनिक गाढ झोपी गेले होते. सर्व गावकरी दबकत दबकत त्या नदीच्या किनारी आले. तिथे त्यांनी आग पेटवली. मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले. राजाचे कान, बोटे, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पोगटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे मांसाचे तुकडे, शरीराचे अवयव गोळा केले. त्या अंधारातच त्या मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले. काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कोणी शेणकोट आणलं, कोणी लाकूड फाटा आणला. दहनाची सर्व तयारी झाली. पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला. राजाची चित्ता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते, पण त्याची जमीन ही कोसभर अंतरावरती होती. त्या जागेतून बादशहाचं तळ देखील अगदी जवळच होतं. बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते. सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता. लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला. गाव शिवाराजवळच्याच आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं
आणि म्हणाला, ही आम्हा महाराजांची वतीने जमीन आहे. इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना. समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटात भुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा, हे आम्ही विसरू शकत नाही. मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचले गेले. बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती. म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथे उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशाच्या बाहेरच अडवा. गोफणीला दगडाने प्राण गेले तरी चालतील, पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये, असं फर्मान दिलं. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले. शंभूराजाच्या चित्तेला अग्नी दिला गेला. आग आग धडधडा पेटू लागली. त्या ज्वालाला त्या काळकुट्ट आसमानाला भेटू लागल्या. सगळं गावकऱ्यांनी ढसाढसा रडत होत्या. स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या. लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते. रायगडाच्या राजेश्वर कुठून कुठं आलास रे पाखरा. अरे शंभूराजा. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. तांबडं फुटायच्या आधीच चित्ता विझवली गेली. शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले. शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली. ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ, त्या जनाबाईचे, राधाई पाटलीनीचे, ते गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. तो मारणारा औरंग्या फक्त मेला, पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले. जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय शंभूराजे.